पण 1 तासात तुम्ही काय डिसिजन घेता, किती इन्स्टंट सॉल्व्ह करता, तो 1 तास कसा मॅनेज करायचा? आपला अभ्यास एवढा झालेला असतो ना की आपल्याला अननोन क्वेश्चन मध्ये सुद्धा एक अंदाज येत असतो. प्रश्न त्यातूनच येतोय. उलट मी तर हा विचार करेल की 15 क्वेश्चन जर सौदीतून येत आहेत आणि जर बाकीच्यांना सॉल्व्ह करायला जर आपण लेटस अज्युम की एक 5 ते 7 मिनिट लागत आहेत तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करायला, तर तुम्ही रिव्हिजन जास्त करून तो रिकॉलिंग पिरियड हे करून जर तुम्ही 5 ते म्हणजे 4.5 मिनिटावर आला तर तुम्ही 1 ते 1.5 मिनिट बाकीच्या पुढे जाऊ शकता. तुम्ही ना अंतर्मनाला विचारा. जोपर्यंत तुम्हाला वाटतंय की ना मी 100% दिलेलं नाहीये, मनाला विचारा. कोणालाच विचारायची गरज नाही. म्हणजे एक ना सॉलिट्यूड मध्ये जा, पीसफुली विचार करा. कोणालाच विचारायची गरज नाही मी माझा 100% दिलंय का, मी माझ्यासोबत लॉयल होतो का, की मी टाइमपास केला, फालतूगिरी केली, इकडे फिर तिकडे फिर केलं. जर तुम्हाला आतून उत्तर येत असेल की तू तुझा 100% दिलेला आहेस आणि तरीही तुझं झालेलं नाही, तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही किती वर्ष इन्व्हेस्ट केले, काय केलं, कोणालाही विचारू नका. हे क्षेत्र सोडा, तुम्ही दुसरीकडे स्विच करा, प्लॅन बी बघा. काहीच प्रॉब्लेम नाही. आयुष्य खूप मोठं आहे, तुम्हाला काही ना काही सोल्युशन भेटणार आहे. इनफॅक्ट मी तर असं म्हणेल की तुम्हाला याच्यापेक्षा मोठं सक्सेस नंतर भेटेल. कारण की आपण इथं इनपुट दिलेलं आहे, भले त्याचं आज फायनान्शियली रिटर्न भेटलेले नाहीयेत, पण आपण एक्सपिरियन्सेस गेन केलेत, फेल्युअर्स पाहिलेले, खूप शिकायला भेटलेलं आहे. हे जर तुम्ही वापरलं तर आयुष्य तुम्ही खूप पुढे जाणार आहेत. मित्रांनो नमस्कार. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. पॉडकास्ट हा आता एका वेगळ्या स्तरावरती गेलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की जे आता कंबाईनची आणि PSIची खास करून जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी या पॉडकास्टच्या माध्यमातून अतिशय छान पद्धतीनं या जे विद्यार्थी PSI पदी सिलेक्ट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे अनुभव इथे शेअर होत आहेत आणि त्यातून तुम्हाला आपल्या अभ्यासाची दिशा असेल किंवा मोटिवेशन असेल या दोन्ही अंगानं जाता येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या आजच्या पॉडकास्टमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे अमोल आशा विष्णू चाटे यांचं. अमोल सर, खूप खूप स्वागत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. आज वेळात वेळ देऊन तुम्ही इथं आलात त्याबद्दल आमच्या सर्व व्ह्यूअर्स तर्फे सुद्धा तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि सर्वप्रथम तुमचं अभिनंदन की PSI या पदी तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि या PSI पदी सिलेक्शन होण्यामागची तुमची जी काही कहाणी आहे ती कहाणी आज आपल्याला इथं आपल्याला उलगडायची आहे. आणि आपल्याला जो आज ग्रामीण भागातील किंवा निमशहरी भागातील जो विद्यार्थी या PSI होण्याचं स्वप्न बघतोय त्याला एक मार्ग दाखवण्यासाठी हा पॉडकास्ट आपण आयोजित करतो आणि त्या माध्यमातून तुमचे जे काही अनुभव आहेत PSI पदी गवसणी घालण्याचे ते आपल्याला इथं शेअर करायचे आहेत. अमोल सर, खूप खूप स्वागत आहे परत एकदा. आणि माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की सर्वसाधारणपणे तुमचं प्राथमिक शिक्षण कुठं झालं आणि घरची पार्श्वभूमी काय आहे? नमस्कार पहिले सगळ्यांना. ऍक्च्युली माझं नाव अमोल विष्णू चाटे. मी तसं राहणार मूळ छत्रपती संभाजीनगरचा. ओके. आणि माझं स्कूलिंग जे आहे 10th पर्यंत जायंट्स विद्या मंदिर बजाजनगर इथून झालं. त्यानंतर मी त्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये झालं. हो. ओके. आणि जे 11वी-12वी ते देवगिरी कॉलेज औरंगाबाद. आणि माझं इंजिनिअरिंग जे आहे ते 2013 ते 17 गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद मधून झालं. कोणत्या शाखेतून केलं तुम्ही? सर माझी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेतून केलं. आणि घरी कोण कोण असतं? म्हणजे माझे वडील जे आहेत ते ऍक्च्युली पोलीस डिपार्टमेंटमध्ये, त्याच्यामुळे थोडंसं मला बॅकग्राऊंड जे आहे ते पोलीसच होतं. आता ते सध्या हेडक्वार्टर औरंगाबादला असिस्टंट सब इन्स्पेक्टर पोस्टवरती आहेत. हा, आई माझी हाऊसवाईफच आहे. आणि जी मोठी दिदी आहे ती इथं ससून हॉस्पिटलला असते. आणि छोटा भाऊ पण जो आहे तो प्रिपेअर करतो सिव्हिलचा. त्याचा लास्ट इयर रँक ऑल महाराष्ट्र रँक 95 होता. अरे वा, चांगली वेळ. घरामध्ये तुमच्या एक अभ्यासाचं वातावरण आणि त्या पद्धतीनं वर्दीचा वारसा असणारं घर आहे आणि त्यातून कुठेतरी असं वाटलं होतं की आपल्याला वर्दी मिळवायचीच आहे, बरोबर का? हा, म्हणू शकतो. ऍक्च्युली आम्ही राहायला पण पोलीस क्वार्टर्सलाच होतो. म्हणजे तुम्ही लहानाचे मोठे पोलीस क्वार्टरला. आणि साईडलाच वाळूज MIDC पोलीस स्टेशन असल्यामुळं तिथं इन्स्पेक्शन म्हणा किंवा ड्युटीज म्हणा तर एक DCP, IPS, PI सर ते कंटिन्युअसली त्यांचं येणं जाणं असायचं. बरोबर. त्यामुळे एक कुठंतरी आपल्याला एक छोटं ज्यावेळेस आपलं बालमन असतं त्यावेळेस आपल्याला वाटत असतं की यार म्हणजे यांना असं खूप प्रिव्हिलेजेस आहेत तर मग आपल्याला पण असं काहीतरी पाहिजे. बरोबर. तर एक लहानपणी तर आपल्याला रुतबा वगैरेला पण अट्रॅक्ट होऊन जातो. पण नंतर जसं जसं समजायला लागतं की हा समाजात मान पण आहे, अधिकार पण आहे, तर एक ते एक अट्रॅक्शन लहानपणापासूनच होतं. पोलीस अधिकारी व्हायचं हे लहानपणापासूनचं स्वप्न तुम्ही बघितलेलं आहे, बरोबर. आणि मग त्या दृष्टिकोनातून आता हे इंजिनिअरिंगला तुम्ही गेलात, गव्हर्नमेंट कॉलेजला झाला तुमचं सिलेक्शन तिथं. आणि गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंजिनिअरिंग करत असताना असं कधी वाटलं नाही का की आपण बाबा प्रायव्हेट सेक्टरमध्ये इंजिनिअरिंगला त्यावेळेस IT मध्ये वगैरे चांगलं बूम होतं किंवा चांगल्या
पॅकेजेस तिकडे मिळत होते, मग तिकडे पण जाण्याचं कधी असं मनात आलंच नाही का कधी? ऍक्च्युली खूप लहानपणापासूनच एक पोलीस डिपार्टमेंटची आवड असल्यामुळं आणि त्यात म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं पोलीस डिपार्टमेंटमध्ये वरच्या पोस्टवर जाण्याची इच्छा होती. त्याच्यामुळे असं ऑल ऑफ अ सडन पॅकेजेसमुळे एवढं डिस्ट्रॅक्ट नाही झालो, पण वाटत असायचं की यार हे चांगले अर्न करताय आणि आपण कधी वाटायचं की आपण फालतू हसल तर नाही करत इकडं, की अर्निंग पण नाही, घरच्यांचाच पैसा लावतोय, जर आउटपुट नाही आलं तर काय करायचं म्हणजे प्लॅन बी वगैरे सारख्या विषय, प्लॅन बी सारखा विषय. आणि हे जर क्षेत्र विदाऊट जॉब सोडायचं तर एक जे कमबॅक करणं म्हणतो आपण त्याला ते थोडं जड जाऊ शकतं, हे एक होतं. बरोबर. आणि पॅरलली सगळे जे आपले बॅचमेट्स असतात, क्लासमेट्स असतात, ते सगळे सेटल झालेले, पैसा चांगला कमवलेला, तर एक थोडं बॅक ऑफ द माइंड होतं, बट वे क्लिअर होतं, त्यामुळे एवढी काही अडचण आली नाही. म्हणजे हे माहित होतं की हे मृगजळ आहे, पण याला आपण कधी कधी याला गवसणी घालणार आहे, हे आत्मविश्वास तुम्ही पहिल्यापासून जपला होता? आत्मविश्वास पण होता, आणि आता शेवटी असं होतं की आपण रिस्क घेतलेली आहे, तर मला असं वाटायचं की आता जेवढं पुढे आपण आलेलो आहे, तर मागे जाऊन परत रिस्टार्ट करण्यापेक्षा याला एंड केलेलं कधी पण इझी आहे. क्या बात आहे. बरोबर आहे की जे हातात घेतलंय त्याला एंड करूनच सोडायचं, हे फार महत्वाचं आहे. आता हे वर्दीचं तुमची पार्श्वभूमी आहे, घरामध्येच तुम्ही पोलीस दलाच्या बाबतीमध्ये म्हणजे सगळ्या गोष्टी होत्या, पण असं कधी वाटलं नाही का की बाबा आता आम्ही ज्यावेळेस आपण पोलिसांबाबत चर्चा करतो त्यावेळेस पोलिसांच्या एक वेगळ्या समस्या असतात की 24 तास ड्युटी असते, कामाचा अतिरिक्त ताण असतो, आणि मग त्यातून नको हे असं कधी वाटलं नाही किंवा हे चॅलेंजिंग आहे असं वाटलं? हा, ऍक्च्युली आता याच्यासाठी मी खूप जणांचं एक सॅम्पल स्पेसच केलं होतं. मी ऑलमोस्ट 50 PSI पासून तर DYSP पर्यंतच्या अधिकाऱ्यांना खूप एन्क्वायरी केली. तर एक मला असं अनालिसिस झालं ना की दोन गोष्टी, ड्रॉबॅक्स जे ते प्रत्येक फील्डमध्ये, इनफॅक्ट प्रेसिडेंट PM ला सुद्धा ड्रॉबॅक्स आहेत. असं नाहीये की त्यांचं खूप फ्लॉलेस जॉब आहे, आणि सगळ्यांचं म्हणणं एकच येत होतं की वर्क लाईफ बॅलन्सचा थोडा इश्यू आहे आणि ड्युटी आवर्स जास्त आहेत. मग पण जर तुम्ही पॅशनेट असाल, डिपार्टमेंट बद्दल तुम्ही पॉझिटिव्ह असाल, चॅलेंजेस तुम्हाला ऍक्सेप्ट करण्याची जर सवय असेल, लाईक ना तुमची पर्सनॅलिटी खूप डायनेमिक असेल, तर यू आर बेस्ट फॉर दिस जॉब, असं एक सगळ्यांचा रिव्ह्यू होता. मग मी परत विचार केला की हा ठीक आहे, मला आवडतं डिपार्टमेंट तर आवडतं, आणि ज्या याला समोरचे अधिकारी म्हणायचे की हे जॉब मोनोटोनस आहे किंवा बोर्डम टाईप आहे, त्यात मला इंटरेस्ट असायचा. तर मग बाय दॅट टाइम मला वाटलं की नाही ठीक आहे, आपण आपल्याला आवड आहे ना, तर आपण विचार करायला पाहिजे. आणि ड्रॉबॅक्स तर सगळीकडेच आहेत, मग नेमकं काहीच नाही करायचं असं तर नाही होऊ शकत. त्यातल्या त्यात जे ड्रॉबॅक्स आपल्याला ड्रॉबॅक्स वाटत नाही ते डिपार्टमेंट आपण चूज केलं पाहिजे. करेक्ट आहे, हे खूप महत्वाचं आहे. आणि मग तुम्ही ठरवलं की आता मग PSI होण्याआधी, आता PSI तुमचं सिलेक्शन झालंच आहे, पण त्याआधी असं वाटलं नाही की आपण IPS व्हावं किंवा UPSC देऊन IPS सारखं महत्वाचं पद किंवा राज्यसेवेतून DYSP सारखं पद मिळू शकतो, तसे काय प्रयत्न केले होते? हो, आता मी ज्यावेळेस इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेस आपल्याला एक सोसायटी जे इम्बाईब करते त्याच्यावरती आपली थॉट प्रोसेस असते. तर त्यावेळेस एक प्रिझम्पशन होतं की UPSC खूप अवघड आहे, ते आपल्या याचं थोडंसं आउट ऑफ द बॉक्स आहे, म्हणून UPSCचा कधी इन जनरल विचार केला नाही. बट माझं एक आपण म्हणू शकतो ना की एक फर्स्ट लव म्हणू शकतो आपण त्याला, की ते DYSP असायचं. महाराष्ट्र पोलीस, आणि त्यातल्या त्यात जे सगळ्यात अप्पर पोस्ट आहे ते DYSP मला आवडायची. इनफॅक्ट माझ्या सगळ्या फ्रेंड्सला पण माहिती आहे की DYSP याचा खूप पॅशनेट होतो मी, खूप पॅशनेट. मग मी सुरुवातीला राज्यसेवाच केली, ऍक्च्युली कंबाईन कधी जास्त फोकस केला नाही. 17ला जेव्हा पास आउट झालो, इनफॅक्ट 4th इयर पासूनच मी थोडा अभ्यास सुरू केलेला होता. डिग्रीच्या लास्ट इयरला असताना अभ्यासाला सुरुवात केली ऍक्च्युली. प्लॅन केलेला होता, बट एक्झिक्युशन एवढं नव्हतं, नॉर्मल करायचं. बरं, आता जे आपले बरेच विद्यार्थी आहेत ते सुद्धा अंडर ग्रॅज्युएट आहेत आणि आता ते बघत असतील हा व्हिडिओ, तर सुरुवात करत असताना ज्यावेळेस तुम्ही फायनल इयरला वगैरे असता त्यावेळेस कशापासून सुरुवात केली पाहिजे, आणि नेमकं काय करावं, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काय वाचलं पाहिजे किंवा काय आपला अप्रोच असला पाहिजे एकंदर? ओके, आता जर एक तर तुम्ही पहिले थॉट क्लिअर करा की तुम्हाला इकडे यायचं आहे का, बरोबर, त्याच्यावरती खूप टाइम घ्या. बरं, त्यात ऍबिलिटी आहेत का हे कसं झोकलं पाहिजे? ऍबिलिटी असणे एक, जर टू बी फ्रँक थोडंसं आपलं अकॅडमिक्स आपल्याला सांगत असतं की आपला हातखंड अभ्यासात आहे की नाही आहे. बरोबर आहे. टू बी प्रिसाइज आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, ही फील्ड जी आहे, तुम्ही हुशार असाल तर तुम्ही ऍडव्हान्टेजेस पोझिशनला आहेत, पण तुम्ही हुशार नसाल तर तुम्ही करू नाही शकत असं पण नाही. हा, तुम्हाला थोडा हसल जास्त मेहनत करण्याची तयारी पाहिजे. म्हणजे ना यात एफर्टला खूप इम्पॉर्टन्स आहे. हुशार असणारे पण खूप आहेत, बट जे कन्सिस्टंट नाही आहेत तर त्यांचा पण फेल्युअर जास्त आहे. पण तुम्हाला जर मेहनत घेण्याची ॲबिलिटी असेल तर नॉट इन अ डे बट वन डे तुम्ही सक्सेसफुल होणार. करेक्ट आहे. टाइम लागेल, 1 वर्ष जास्त लागेल, 1.5 वर्ष जास्त लागेल, बट डेफिनेटली यू विल गेट सक्सेस. परत येऊयात आपल्या मुद्द्याकडे की कशी सुरुवात केली, कशापासून केली?
मी ऍक्च्युली 4th इयरला मी एवढं तर ऑलमोस्ट फिक्स झालं की मला पोलीस डिपार्टमेंटचा जॉब म्हणजे इंटरेस्टिंग आहे, तर मग त्यासाठी राज्यसेवा करायला लागेल. मग मी राज्यसेवेचा प्लॅन केला. मग त्याच्यानंतर एक सिटीमध्ये लोकललाच मी एक क्लास केला होता प्रिलिम्सचा. तो एक कॉलेजच्या नंतर असायचा 1 ते 1.5 तास 2 तास वगैरे घ्यायचे ते. तर मी तिथं जायचो. एक जनरल व्ह्यू जो होता, बेसिक्स मला क्लिअर झाले. त्याच्यानंतर मग मी डिग्री नंतर पुण्यात आलो. क्लासेस वगैरे केले नाही, मी सेल्फ स्टडीज केला. तेवढा एकच जो काही क्लास केला तो केला होता. आणि नंतर मग एक एक्झाम पॅटर्न समजून घेण्यावरती मला असं वाटतं ना की आपण जास्त फोकस केला पाहिजे. सुरुवातीला एक हे होतं की अधिकारी व्हायचे, खूप मेहनत करायची, मोबाईल बंद करायचा. म्हणजे लाईक ना सेंटर जो आहे सर्कलचा त्याला हिट करण्यापेक्षा मी पेरीवरती जास्त फोकस केला. जसं की म्हणजे मोबाईल यूज कमी करणे, सकाळी 7ला लायब्ररीला जाण्यावरतीच फोकस ठेवणे, रात्री 11ला येण्यावरतीच फोकस ठेवणे, कुठेतरी ह्या गोष्टींवरती जास्त फोकस झाला. बट मला आज तुम्ही विचारताल तर मी असं सांगेल की नाही, उशिरा जा लायब्ररीत, काही प्रॉब्लेम नाही, लवकर पण या, काही प्रॉब्लेम नाही, पण ज्या वेळेस तुम्ही डेस्कवर बसताल ना तर साईडला काय चाललंय हे सुद्धा आपल्याला नाही कळलं पाहिजे, इतकं आपण फोकस केलं पाहिजे. आणि बऱ्याच वेळेस असं व्हायचं ना की लायब्ररीत जायचो 7चे कधी 8 व्हायचे, तर त्याच्यानंतर आजही आठवतं ना की 1.5 तास हाच विचार करण्यात जायचा की मी आज 1 तास उशिरा आहे. बट जर मी आज एकदम व्यावहारिक विचार केला तर मी त्या 1 तासासाठी पुढचा दिवस 1.5 वाया घातला. बेटर मी 9:30ला जरी लायब्ररीत आलो असतो आणि परत फोकस करून अभ्यास केला असता, 12 पर्यंत जरी केला असता तर खूप अभ्यास झाला असता. असं आहे की यू गेट व्हॉट यू फोकस ऑन, सो फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट. अशा पद्धतीनं तो अप्रोच आपण ठेवला पाहिजे सगळ्यांनी, आणि त्या पद्धतीनं फोकस असणं गरजेचं आहे. की तुम्ही किती वेळ अभ्यासिकेत बसलाय याला अर्थ नाही. म्हणजे सकाळी 7ला गेलाय, 12ला घरी गेलाय, पण दिवसभर कुठेतरी त्या रील्स बघत पाहिला किंवा आजूबाजूला काय कोणी चर्चा केली, 4 वेळा चहाला बाहेर गेला, याला अर्थ नाही. बरोबर. एक एक्झाम्पल आहे, आता आम्ही दत्तवाडीत राहिलो होतो, तर माझा एक फ्रेंड होता, त्याने दत्तवाडी पासून तो एक सायकल त्याने घेतली आणि तो शिवाजीनगरला लायब्ररीला जायचा. पण माझा प्रश्न आहे का, जर दत्तवाडीतच तुला लायब्ररी भेटते तर असं शिवाजीनगरच्या लायब्ररीत काय स्ट्रगल फील करायचं म्हणून तुम्ही सायकल चालवणार का आणि उन्हात फिरणार का? म्हणजे ना तुम्ही सेंटरवरती फोकस करा रादर दॅन पेरिफेरी. म्हणजे मोबाईल बंद करणं, पैशाची काटकसर करणं जरुरी नाहीये. चांगल्या हॉटेलमध्ये जायचं जा, काही प्रॉब्लेम नाही, फिरायला जायचं जा, काही प्रॉब्लेम नाही, पण ज्या वेळेस तुम्ही अभ्यास करणार आहे अभ्यासातच इन्व्हेस्ट करा. माझा एक मित्र आहे, म्हणजे एबीडी होते आता, तर त्यांनी सांगितलं होतं ना की तुम्ही अभ्यास, मला ते खूप वाक्य आवडतं ऍक्च्युली, त्यांनी असं ते समोरच लावलेलं होतं आणि आम्ही सोबतच अभ्यास करायचो. तर ते म्हटले होते की तुम्ही अभ्यास म्हणजे करण्यासाठी मेहनत नका करू, अभ्यास करताना मेहनत करा. अरे वा, क्या बात आहे. हे महत्वाचं वाक्य आणि हे सगळ्या आपल्या नवशिक्यांसाठी तर खूप महत्वाचं ठरेल. सर आता हे तुम्ही म्हणालात की त्यांनी तुम्ही लिहूनच ठेवलं समोर ते. आता हे स्पर्धा परीक्षा करण्यासाठी बरेच मुलं मोठ्या शहरांमध्ये येतात, घरापासून लांब येतात, त्यावेळेस संगत किती महत्वाची ठरते? संगत म्हणजे कसं आहे ना, आता आपण आहे, आता मी खूप वेळेस मला असं झालेलं आहे, आता मी जे व्हिडिओचा उल्लेख केला की असं व्हायचं ना की समजा मला 7-8 वाजता एका दिवशी रात्री वाटायचं की आता आपण जाऊया आणि थोडं बोर झाले, लाईक घरी जाऊ, टाइमपास करू. बट त्यावेळेस तो जो मित्र होता तो साईडच्या डेस्कवरती ना एवढा जास्त इंटेन्सली अभ्यास करत असायचा, मग मला वाटायचं की मी जर आता इथून गेलो तर ह्याचा अभ्यास 5 तास तरी पुढे जाईल. आणि ती जी भीती होती तर ती मला तिथंच ठेवायची. पण सेकंड डेला मी जेव्हा विचार करायचो की यार फायदा तर झाला, म्हणजे ते 5 तास मला कंटाळा आला होता पण मी अभ्यास केला आणि हा खूप जास्त फायदा होतो तुम्हाला. त्याच्यामुळे संगत खूप महत्वाची, कारण तुमच्या आजूबाजूचे लोक किती इंटेन्सफुली ते करतायत आणि त्यांचा अप्रोच कसा आहे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. आणि त्याच्या संगतीमध्ये राहिलो तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो. आता फिजिकल आमचं ज्यावेळेस ग्राउंडची प्रिपरेशन असायची, आता आमच्या सोबत माझेच बॅचमेटच येतं वैजनाथ पाटील म्हणून, तर खूप वेळेस असं व्हायचं की कधी मला कंटाळा यायचा, कधी त्याला कंटाळा यायचा, पण आमचा दिवस मिस नव्हता होत. कारण ज्या वेळेस एकाला कंटाळा यायचा तर दुसरा त्यावेळेस त्याला मोटिवेट करायचा की नाही आजचाच दिवस जाऊया, लागलं तर येताना टाइमपास करू पण आजचा दिवस जाऊ. मग आम्ही फिजिकल एकही मिस नाही केलं. मॉर्निंग जरी सेशन मिस झाला असेल, कुठं उठलो नाही किंवा काय, तर इव्हिनिंग आम्ही ते कॉम्पेन्सेट करायचं. या बारीक बारीक गोष्टी आहेत पण फार महत्वाच्या आहेत आणि त्यातून तुम्ही ते कमवत जाता आणि त्यातून हे सगळे यश जे आहे, यश हे फक्त आता दिसतंय की आता गुलाल उधळलेला दिसतोय, ओपन जिप मधून जे फोटो बघायला मिळत आहेत, मोठमोठे डायलॉग रील्स आपण बघतोय, पण त्याच्या मागच्या या कहाण्या आहेत की डे टू डेचा हा संघर्ष होता, डे टू डेला या अचिव्हमेंट्स होत्या छोट्या छोट्या आणि त्यातून ही मोठी अचिव्हमेंट आलेली आहे. बरोबर का सर? राईट. म्हणजे क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आहे ना, की खूप छोटे छोटे, असं नाही की तुम्हाला डोंगरचं पीक दिसतोय म्हणजे तुम्हाला एकाच त्या ढांगेत ते सर करायचंय. तुम्ही एवढा विचार पण नका करू, तुम्ही जस्ट एक एक स्टेप टाकत चला. एक सर्टन टाइम नंतर तुम्हाला वाटेल की एक्झॉस्ट झाले, खूप आता नको, वापस जाऊया, नको वरती जायला, परत उतरायचं परेशान, नका विचार करू, एवढं दूर बघू पण नका. इनफॅक्ट जस्ट पुढची स्टेप जी ना त्याचा विचार करा, मला एवढीच टाकायची, मला एवढीच टाकायची. क्युम्युलेटिव्ह इफेक्ट असतो.
मला असं वाटतं एक सर्टन टाइम नंतर तुम्ही डेफिनेटली म्हणजे ना मी खूप याने सांगू शकतो ना टू मच कॉन्फिडंट आय एम अबाउट दिस की तुम्ही एक दिवशी तो पिकला तर तुम्ही पोहोचणार बरोबर गॅरंटेड पोहोचणार. काय बात आहे. आता तुम्ही सांगितलं मला की राज्यसेवाच तुम्ही फोकस केली होती, DYSPच तुम्हाला व्हायचं होतं आणि मग ज्यावेळेस पहिला अटेम्प्ट दिला त्यावेळेस काय परिस्थिती होती? ऍक्च्युली मी पहिला अटेम्प्ट पेक्षा 3 वर्षाचा समअप सांगतो की मी 18, 19, 20 माझे प्रिलिम्स उडायच्या आणि उडायच्या किती मार्कांनी उडायच्या? खूप जास्त मार्कने उडायच्या. म्हणजे असं 1 मार्क 2 मार्कचा शॉर्टच नव्हता. 20 मार्क 25 मार्क असं. आता मला वाटतं जी 2018ची असेल ती 25 मार्क्स निवडली, 2019ची 10 मार्क्स निवडली आणि 2020ची पण मला वाटतं 15 मार्क्स निवडली. तर मला एवढं आणि म्हणजे याचं टू बी व्हेरी फ्रँक मला 2019च्या कंबाईन प्रिलिम्सला 26 मार्क होते. फक्त 26 मार्क्स होते. आणि मग यावेळेस ह्या जे फेल्युअर येत होते प्रिलिम्स मध्येच आणि मग त्यावेळेस वाटलं नाही का गिव्ह अप करूयात, नको आता आपण ह्यासाठी नाही गिव्ह अप करायचा विचार मी एक ठेवला होता. बट बॅक ऑफ द माइंड मला हे माहित होतं ना की मी फेल होऊ शकतो, पण एवढ्या मोठ्या मार्जिनने मी फेल होईल हे मला माहित होतं की मी नाही होऊ शकत. 1 मार्क 2 मार्क फॉर्च्युनेटली गोष्टी घडत असतात, पण 26 मार्क पडण्याचं कॅलिबर माझं नव्हतं. एवढं मी खूप जास्त काहीतरी आपलं चुकतंय हे तुमच्या ध्यानात. माझं चुकत नव्हतं, मला असं वाटतं माझा ब्लंडर होता. हा पण मग मी त्याच्यावर फोकस केलं की यार ठीक आहे 1-2 मार्कने गेले असते मला रिग्रेट नसतं राहिलं, म्हणजे 25-25 मार्क होते. आणि कसं होतं मी मेहनत पण करायचो, एफर्ट टाकायचो. एवढं पण मला माहित होतं की मी जे करतोय सगळं पण आउटपुट का नाही येते. आमच्या लायब्ररीत एक म्हणजे त्यांनी टीचिंग केलेली होती पहिले, तर त्यांचा पेशा टीचर असल्यामुळे त्यांना पण बऱ्याच गोष्टी आपल्यापेक्षा एक्सपिरियन्स जास्त असतो. मग मी त्यांना पण विचारायचो आणि ते पण मला ऑब्झर्व करायचे असं बसताना. त्यांना हे तर दिसायचं की मी खूप मेहनत करतोय आणि याचं आउटपुट फार कमी येतंय. त्यांनी काही गोष्टी मला समजून सांगितल्या, माझ्या रिडिंग टेक्निक्स होत्या ज्या की खूप एक ऍक्च्युअली ते अनफॉर्च्युनेटली झालं, ते मला पण आयडिया नव्हती, पण 2-3 वर्ष मग मला खूप डॅमेज झाला त्याचा. प्रिलिम्स नाही निघाला आणि 26 मार्क्स म्हणजे त्यावेळेसच मला कळलं होतं की पोटेन्शियल आपल्यात एवढं कमी पण नाहीये, म्हणजे आपलं काहीतरी होतंय तर आपल्याला त्याच्यावरती वर्कआउट करायचं आहे. प्रोसेसमध्ये काहीतरी चुकतंय, मोठं चुकतंय हे तुमच्या लक्षात आलं. येस. मग ते काय चुकलं होतं, त्याचं काय अनालिसिस होतं? ऍक्च्युली ते म्हणजे मला आता खूप असं ते चाइल्डहुड पासून होतं की ना मी लाऊड रिडिंग करायचो आणि असं एक मनातल्या मनात रिडिंग न करता त्याला रिपीटेडली वाचायचो. म्हणजे लाईक समजा आता भारत माझा देश आहे तर आपण एक थरो वाचत असतो ना, भारत माझा देश आहे, सारे भारतीय ब्ला ब्ला ब्ला, पण मी ते भारत माझा देश आहे आणि एक 7-8 वेळेस त्याला मगअप करायचो की भारत माझा देश, आणि ते पूर्ण ना पाठ करायचा विचार करायचो. 10th पर्यंत ते पॉसिबल व्हायचं कारण की अभ्यासाचा लोड कमी असायचा, बुक कमी असायचे आणि पूर्ण वर्षात एक एक्झाम असायची. सिलेबस वास्ट आहे, इथं सिलेबस वास्ट होता. तो मला इम्पॅक्ट 12वीला पण जाणवला, सीईटीला पण जाणवलं. पण तेव्हा काय व्हायचं ना, तेव्हा एक ऍब्सोल्यूट कॉम्पिटिशन नसायची. म्हणजे तुम्हाला बेस्ट कॉलेज भेटल, अदरवाइज बेटर भेटल, अदरवाइज गुड भेटल. तर मला बेटर मध्ये मी गेलो, गव्हर्नमेंटमध्ये गेलो. पण आज वाटतं ना की जर ते ब्लंडर नसतं झालं तर मी आज सीओईपीला पण राहू शकलो असतो. ते रिग्रेट आहे, बट ठीक आहे. पण आज हे पण मी हॅपी की मी ओव्हरकम केलं आणि काहीतरी अचीव्ह केलं. मग हे ओव्हरकम करायची प्रोसेस काय होती? आता ते समजण्याचं अनालिसिस केलं तुम्ही की आपलं चुकतंय काय नेमकं. त्याला आता एखादी गोष्ट माझी चुकतीये आणि मग ती मला जर सुधारायची असेल तर काय करायला पाहिजे? तर मला असं वाटतं की आता माझं त्यावेळेस चुकत होतं, मग ते टीचर होते, मग मी त्यांच्यासोबत डिस्कस करायचो. तो पहिल्यांदा ऍक्सेप्ट केली की आपलं चुकतंय. ऍक्सेप्टन्स इज द फर्स्ट स्टेप. तुम्ही जर ऍक्सेप्टन्स नाही केलं तर तुम्ही कसं म्हणणार ना. बरोबर. मला व्हेरी फर्स्ट ऑफ ऑल मला ऍक्सेप्ट करायला लागेल की मी माती खाल्ली आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर मला स्वतःला सांगायला लागेल की माती नाही खायची. मी जर म्हणतोय माती चांगलीच आहे तर कसं ना, पुढे विचार करायला प्रोसेस टाइमच नाहीये. बरेच विद्यार्थ्यांचं हे ऍक्सेप्टच होत नाही की मी चुकतोय. हे बऱ्याच वेळेस घडताना आपण पाहतो आजूबाजूला. ते फार म्हणजे ना असं ते मोमेंटरी आहे. तुम्ही आज ऍक्सेप्ट नाही करणार की मी नाही चुकत आहे, पण तुम्हाला त्याला लाईफ मध्ये त्याला पे ऑफ पे बॅक करणंच आहे. बरोबर. मोठे तोटे त्याचे, मोठे. हे परत तुम्ही आलात त्या मुद्द्याकडे की तुम्हाला मान्य केलं तुम्ही आपलं चुकतंय, मग कसं त्याला ओव्हरकम करेल. मग मी त्या सरांसोबत डिस्कस करायचो. मग मी बाकीच्या म्हणजे शेजारच्या ज्या डेस्कवरती अभ्यास करायचे त्यांना विचारायचो. मग त्यांना असं इन जनरल विचारायचो की तुम्ही एका दिवसात किती पेजेस रीड करता. म्हणजे मला बऱ्याच जण म्हणायचं, म्हणजे त्यांना असं फेशियल एक्सप्रेशन समजायचं की अरे यार तो एवढा मोठा झाला आणि तू किती सिली क्वेश्चन विचारतोय ना, इन डे तो किती पेजेस रीड करतो काय. तर कोणी 100 म्हणायचं, कोणी 70 म्हणायचं, कोणी 80. तुम्हाला विश्वास नाही होणार, मी 7 वाचायचो. एक दिवसभर अभ्यास करून मी 7 पेजेस वाचायचो. तर हे खूप येस. मग मी म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला स्टॅट जे मी सांगेल ना त्याच्यावरून तुम्हाला समजेल की मी माझी पहिली प्रिलिम्स 25, मग 15 आणि ऑलमोस्ट 10च्या मार्क आणि 26 कंबाईन.
तेच 2021 ला मला होते 280 मार्क्स प्रिलिम्सला कमबॅक केल्यानंतर आणि ते इलिमिनेट केल्यानंतर. 2022 ला 137 प्रिलिम्सला, कारण त्यावेळेस म्हणजे 21 ला सीसॅट होता, त्यावेळेस 280. 2022 ला सीसॅट नव्हता, मग 137 जीएस ला. हा क्या बात. आणि ह्याला 2020 च्या कंबाईनला 54-55 समथिंग, आणि 2021 च्या प्रिलिम्सला 56-7 आणि 2022 च्या कंबाईनच्या प्रिलिम्स मला 70 मार्क्स होते. 70 मार्क्स डायरेक्ट. जो मुलगा 25 घेतला त्याने डायरेक्ट 70 घेतले. ही नेमकी जादू काय हे आता जाणून घ्यायचे आम्हाला, हे तुम्ही आज एक्सप्लेन करावे. आता मार्क्स आपले वाढत नाहीये, याचं उत्तर आहे ना, मला असं वाटतं आपल्यापेक्षा बेस्ट कोणालाच माहित नाही आपण काय केलेलं आहे. आयदर तुम्ही टाइमपास केलेला असतो, म्हणजे एक तर ना की तुम्ही फालतूगिरी केलेली, तुम्ही इकडे फिरले तिकडे फिरले, ते तुमच्या मनाला माहिती आहे, तुम्ही जगाला सांगणार की मी नाही केलं हे केलं, पण ऍट द एंड ऑफ डे ज्यावेळेस तुम्ही झोपताय ना, त्यावेळेस तुम्हाला नाही झोप लागणार, त्यावेळेस तुम्हाला जाणवणार की नाही यार आपण दुनियाला फसू शकतो पण मनाला नाही फसू शकत. पण मला त्यावेळेस एक सॅटिस्फॅक्शन असायचं की मी ना मेहनत तर खूप केली, हसलिंग केली, हार्डशिप्स पण बघितल्या, अभ्यासात खूप हे केलं, पण आउटपुट येत नाहीये. मला रिग्रेट हे नव्हतं की मी टाइमपास केलं नाही, कारण माझ्या लायब्ररीतले पण सगळे म्हणायचे की ना तू अभ्यास खूप करतो. मी होतोय, तुम्ही विचारू पण शकता माझ्या बॅकअप स्टुडिओस होता पाहिजे. हा स्टडीज तर होतो, पण आउटपुट नव्हते, मग रिग्रेट खूप असायचं. पण मग मी विचारून, मग ज्यावेळेस आपल्याला मला असं वाटतं ना नॉलेज गेन करायचंय, तर आपण हे नाही विचार केला पाहिजे ना तो समोरचा छोटा आहे, एजनी छोटा आहे, मी याला कसं विचारू, किंवा तो खूप मोठा आहे मग त्यांना कसं विचारू, सिली क्वेश्चन तर वाटणार नाही ना. तुम्हाला नॉलेज गेन करायचंय, तुम्हाला पुढे जायचंय ना, तर तुम्ही कोणतीही स्टेजला जायला पाहिजे. त्याचा टाइम तो देत नाहीये, एक वेळेस नाही देणार, 2 वेळेस नाही देणार, 3 वेळेस नाही देणार, परत रिपिटेटिव्हली जा, सर मला सांगा, सर मला सांगा, काही प्रॉब्लेम नाही. इगो साईडला ठेवा, कारण तुम्हाला सक्सेस पाहिजे ना, तर या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आहे, छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात. असं नाही की तुम्ही डेस्कवर बसताय आणि बुक रिडिंग करताय तेवढेच तुम्हाला होणार नाही. ठीक आहे, मग आता प्रोसेस मध्ये आपण येऊ परत. महत्वाचं ते की सब्जेक्ट वाईज काय बदल केले तुम्ही, आणि पुस्तकं बदललीत का, किंवा अभ्यासाच्या पद्धती बदलल्यात का, किंवा काय अप्रोच, वेगळा अप्रोच कसा आत्मसात केला, किंवा कोणता अप्रोच आत्मसात केला? हे माझं जे बुक रिडिंगचं होतं तिथंच माझे ते चेंजेस झाले आणि तो रिझल्ट खूप जास्त अँप्लिफाय झाला. ऍक्च्युली ती चूक नसल मेजॉरिटी ऑफ स्टुडंटची, त्याच्यामुळे त्याच्यावरती तुम्ही काही फोकस करण्याची गरज मला वाटत नाही. मग तो रिझल्ट माझा खूप हे झाला, पुश होऊन गेला. मग नंतर मी काय केलं ना, मी जे ते माझ्या एबीडीओ मित्रांनी सांगितलेलं की तुम्ही अभ्यास करण्यासाठी मेहनत नका करू, अभ्यास करताना मेहनत करा. मग मी त्याच्यावर फोकस केला. मी असं काही टाइम बाउंड ठेवलं नाही की मला 8लाच यायचंय आणि 11लाच जायचंय. कम्फर्ट, एका दिवशी रात्री नाही झोप होत, आपली अडचणी येतात, फॅमिली टेन्शन असतं, आजारी असतो, उशीर होतो झोपायला, काही प्रॉब्लेम नाही. 8च्या ऐवजी 9ला या, नसेल झोप झालेली 10ला या, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला विश्वास नाही होणार, तो एबीडीओ जो होता त्याने पूर्ण मेन्स तो लायब्ररीत सकाळी 12 वाजेच्या आत कधीच आलेला नाही, आणि रात्री आम्ही 1 पर्यंत बसायचो. आणि त्यात पण असं काही नव्हतं की तो आला आणि बसला, कुणी एक मित्र आला सोबत जायचा, ठीक आहे, पण अभ्यास करताना त्याचा एवढा फोकस होता की म्हणजे मला खरंच वाटतं की मी त्या फोकसने करू शकलो पाहिजे. बरोबर. हा, आता सब्जेक्ट वाईज जी स्ट्रॅटेजी होती की 25 मार्काहून 70 मार्क मिळवण्यात, समजा त्यावेळेस तुम्हाला हिस्ट्रीला कमी आले होते 25ला, ओके, आणि 25 ज्यावेळेस मिळाले होते त्यावेळेस, 70 ज्यावेळेस आले त्यावेळेस हिस्ट्री तुमचा चांगला स्कोर असेल, असं प्रत्येक विषय, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, करंट अफेअर्स असतील आणि आपले मॅथ रिझनिंग असेल, हे कसं कसं कसं. तर त्यात आता आपण जर सब्जेक्ट वाईज विचार केला तर एक प्रत्येकाला एक स्ट्रॉंग पॉईंट असतो, वीक पॉईंट असतो. आता माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं होतं, माझं मॅथ्स चांगलं होतं, मग मला माहित होतं मॅथ्स चांगलं आहे म्हणजे आपण त्या 15 क्वेश्चनवर फोकस करायला पाहिजे जे आपले मॅथ्सचे. मग मी सगळ्यात पहिले तर बुक्स घेतले ॲप्टीचे. मी इंजिनिअरिंग नंतर कधी ॲप्टी केली नव्हती. ढवळे सरांचे 2 बुक्स आहेत, एक मला वाटतं रिझनिंगचे एक आणि क्वांटचे, तर ते दोन्ही पण मी सॉल्व्ह करून टाकले. राज्यसेवेसाठी पण होतं आणि कंबाईनसाठी पण होतं. तर मला वाटतं तिथं पण माझे खूप जास्त मार्क ऑप्टिमाइज झाले. त्याच्यानंतर हिस्ट्रीला मी गाठाळ करायचो आणि आपलं 11वीचं स्टेट बोर्ड, ते 2 बुक्स असायचे, आणि राज्यसेवेला रंजन कोळंबे सरांचं इंडियन हिस्ट्री पण वाचलेलं असायचं. त्याच्यामुळे असे 3 बुक्स. काय होतं ना, बुक्स आपण बऱ्याच वेळ जास्त वाढवायला जातो की असं वाटत राहतं की आपण जास्त वाढवलं म्हणजे जास्त मार्क्स होईल, असं काही नाहीये. अनलेस अँड अंटिल तुम्ही त्याला खूप जास्त मल्टिपल टाइम रिवाइज करताय, त्याचं काही जास्त आउटपुट येत नाही. बरोबर. आपल्याला किती वेळा वाचली? मी कमीत कमी 15 वेळेस ते 20 वेळेस, म्हणजे जर पूर्ण तुम्ही राज्यसेवा तसं पकडलं तर 25+ गेले असेल रिव्हिजन पकडून. हो, कारण की ते मी सकाळी बसलो तर मला वाटतं ऍट द एंड ऑफ डे किंवा नेक्स्ट डेच्या नून टाइम पर्यंत ते रिवाइज होऊन जायचं. इतक्या वेळा ते घासलं होतं की परत
एका दिवसात रिवाइज करणं सुद्धा शक्य होतं. हो, मी ऍक्च्युली ट्राय कलर युज करायचो. म्हणजे एक ब्रॉडर ज्यावेळेस रिडिंग असायची त्यावेळेस पेन्सिल युज करायचो. नंतर मग एक ब्लू और ब्लॅक पेन युज करायचो. आणि नंतर फक्त बॉक्सेस करायचो रेड पेनचे. फक्त त्या पॉइंटला बॉक्स करायचो. जर समजा एक्झाम दूर असेल तर पेन्सिल वाला रीड करायचं. एकदम थोडीशी दूर असेल म्हणजे तर ब्लॅक वाला रीड करायचं. आणि एकदम एकच दिवस पहिले हे करायचं तर फक्त फॅक्ट्स अँड फिगर्स, म्हणजे जसं की एक्झॅक्ट आपला भारत कधी स्वतंत्र झाला किंवा आंबेडकरांनी संविधानाची ती आपलं ड्राफ्ट कधी दिला, तेवढेच बॉक्सेस करायचं आणि ते पटपट रिवाइज करायचं. तर ते कंबाईनला खूप आणि त्याचं म्हणजे कसं होतं ना, कंबाईनचं सगळ्यात पहिले माहिती तर की नॉलेज सगळ्यांकडेच आहे. मी फार ज्ञानी असं काही नाही, सगळ्यांकडे तेवढंच कंटेंट आहे, सगळ्यांकडे नॉलेज. पण एक तासात तुम्ही काय डिसिजन घेता, किती इन्स्टंट सॉल्व्ह करता, तो एक तास कसा मॅनेज करायचा. आता मी एक छोटं एक्झाम्पल देतो. त्याला थोडंसं तुम्ही जर बॅकग्राऊंड क्रिएट केलं तर तुम्हाला जास्त फायदा होईल. की आपण मला वाटतं एक ड्राफ्ट कधी सादर केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तर ती डेट आहे. आता ती डेट मला आठवत नाहीये सध्या, कारण मी त्याला खूप दिवस झाले बघितलेलं. पण तेच जर मी गाठा आता बघितलं ना, तर तो रिकॉलिंग पिरियड जो आहे तो माझा सध्या असेल 10 ते 12 सेकंद. पण मी तेच जर एक दिवस पहिले रिवाइज करून गेलो असेल तर त्यावेळेस माझा रिकॉलिंग पिरियड 1 सेकंदच असेल. म्हणजे त्यावेळेस तुम्ही 10 ते 11 सेकंद सेव्ह केले. ही टेक्निक आहे. एवढ्या मायन्यूट लेवलला तुम्हाला प्रिपरेशन करावं लागेल, कारण की 1 तासच आहे. त्यात पण जर तुम्ही 100 गोल, तुम्ही एक ब्लँक शीट घ्या, सर्कल OMR शीट, आणि तिला ब्लॅक पेन घेऊन सर्कल करा, स्टॉप वॉच सेट करा आणि स्टार्ट करा. फक्त 100 सर्कल आणि नॉन स्टॉप वाटेल तिथे विदाउट म्हणजे सी ला वाटलं तर सी ला, डी ला वाटलं तर डी ला. असं नाही की वर चेक करायचंय. तरीही तुम्हाला 12 ते 13 मिनिट लागतात. हो, 9 ते 12 मिनिटाच्या मध्ये. आता ते अटेम्प्ट मला असं वाटतं 1/4 निगेटिव्ह असल्यामुळे जेवढं जास्त राहील तेवढं फायद्याचं आहे. बरं, तुमचं किती होता ज्यावेळी 70 आला? मी 100 केले. 100 केलेलं. म्हणजे नंतर गेसेस पण लावलेले, कारण मला एवढं डॅम शुअर होतं मी किती जरी वाईल्ड गेस लावला तरी 4 पैकी एक तर बरोबर येणारच आहे. त्यात काय चीट कोड्स वापरले होते काही? एक चीट कोड्स इन द सेन्स, आता कितीही अननोन क्वेश्चन असला, आपला अभ्यास एवढा झालेला असतो ना की आपल्याला अननोन क्वेश्चन मध्ये सुद्धा एक अंदाज येत असतो, लॉजिक डेव्हलप झालेलं असतं. 4 पैकी 1 ते 2 ऑप्शन तर आपण सांगू शकतो की हे उत्तर नाहीये. तो क्वेश्चन म्हणजे एकदम असं म्हणजे ना, युरोपच्या एखाद्या छोट्या देशातल्या एखाद्या एरियाचा जरी असेल तरी आपण एवढं सांगू शकतो की 2 उत्तर नाही. तेवढा आपला अभ्यास झालेला असतो. ते लॉजिक असतं. ते लॉजिक आहे, त्या लॉजिक वरतीच प्रिलिम्स निघतात. करेक्ट आहे. कारण हे लॉजिक जोपर्यंत डेव्हलप होत नाही ना तोपर्यंत प्रिलिम्सचा फंडा फार अवघड आहे. आता हे तुम्ही राज्यसेवेला पण क्वालिफाय केलं, परत कंबाईनला तर एवढ्या चांगल्या मार्कांनी केलं. परत आता मुद्दा येतो मेन्सचा, की जो फार महत्वाचा आहे. बरोबर आहे. आणि मेन्सला आता जर आपण नवीन पॅटर्न मध्ये बघितलं तर प्रिलिमचे सब्जेक्ट्स आणि मेनचे सब्जेक्ट्स आता न्यू पॅटर्न मध्ये GH चे खास करून हे सोबत आहेत. आणि आता लँग्वेजचा हा मुद्दा वेगळा राहील. बरोबर. आता हिस्ट्रीचं तुम्ही बोललेलं आहात की इंटिग्रेट करता येऊ शकतं प्रिलिम्स आणि मेन्स सोबत. तर आता पुढचा विषय घेऊ आपण, ज्योग्राफी. तिथं कसं करायचं तुम्ही? आता परत वन्स अगेन तेच एक बेसिक फंड आहे बघा, एस्टॅब्लिश स्टेटमेंट आहेत आपल्या एमपीएससीत, त्याला व्हायोलेट नका करू. मिनिमम सोर्सेस मॅक्झिमम रिव्हिजन सगळेजण सांगताय ना, तर त्याला चॅलेंज नका करू. बरोबर आहे. ते ऍब्सोल्यूट ट्रूथ आहे. ते खूप एक्सपिरियन्स नंतर डेव्हलप झालेलं आहे. असं नाही की मी सकाळी उठलो, मला रात्री स्वप्न पडलं, मी सकाळी ते स्टेटमेंट बोललो. त्याच्या मागे बॅकिंग आहेत, मी खूप जास्त त्याच्यावर वर्कआउट केलेले, सिनियर्सनी वर्कआउट केलेले, आणि त्यावेळेस त्यांना कळलेलं आहे ना की जास्त सोर्सेस नाही. आता मी ज्या वेळेस कंबाईनची प्री द्यायचो, मी फक्त महाराष्ट्राचा सौदी रिवाइज करायचो आणि मला वाटतं एक स्टेट बोर्ड मधून थोडंफार फिजिकल बघायचो, तेवढ्याच होते. आणि मला असं वाटत नाही की कधीच माझे 12 आणि 13च्या खाली बरोबर म्हणजे नाही आले यायचे. कारण बुक सोर्स मधूनच एक क्रिस्टल क्लिअर आहे की त्यातूनच तुमचे प्रश्न येणार आहेत, करायच नाही पाहिजे. पॅटर्न एमपीएससीने कसं जरी टाकला तरी तिथं आपल्याला तेवढे मार्क घेता, कारण की बुक सोर्स फिक्स आहे ना. प्रश्न त्यातूनच येतोय. उलट मी तर हा विचार करेल की 15 क्वेश्चन जर सौदीतून येत आहेत आणि जर बाकीच्यांना सॉल्व्ह करायला जर आपण लेटस अज्युम की एक 5 ते 7 मिनिट लागतात तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करायला, तर तुम्ही रिव्हिजन जास्त करून तो रिकॉलिंग पिरियड हे करून जर तुम्ही 5 ते म्हणजे 4.5 मिनिटावर आला तर तुम्ही 1 ते 1.5 मिनिट बाकीच्या पुढे जाऊ शकता. कारण कंटेंट मध्ये जास्त फ्लक्च्युएशन होणार नाही. स्टॅटिक सब्जेक्ट आहे, सगळ्यांचं तेवढंच पाठांतर स्टॅटिक आहे. बरोबर. 1.5 मिनिट सेव्ह करून तुम्ही ऍप्टीकडे जा आणि तिथं गेन करा. बरोबर. असे करून तुम्हाला मार्क वाढत येतील. येस, म्हणजे हे छोटे छोटे गोष्टी आहेत. आता पुढे येऊ पॉलिटीकडे. पॉलिटी हा सुद्धा एक स्टॅटिक आहे आणि एक म्हणजे ढाचा आहे त्याचा. त्याचं कसं केलं होतं?
सेम अगेन आपलं लक्ष्मीकांत सरांचं बुक होतं किंवा जर तुम्ही कोळंबेकर असाल तर काही प्रॉब्लेम नाही. कोळंबे सरांचं पण खूप छान पुस्तक आहे, मुद्देसूद पुस्तक आहे आणि त्यातून खूप छान कव्हर होतं. तोच कंटेंट असतो. मला तर वाटतं पूर्ण बुक करण्याची पण गरज नाही. ते सुरुवातीचं जे आहे DPSP पर्यंत ते थोडंफार फंडामेंटल ड्युटीज आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत, ते बेसिक तिथूनच क्वेश्चन कव्हर होता. एखादा दुसरा ते बॅक साईडचा जे पॉलिटी सेकंड आहे त्यातला टाकता. पण जर तुमचा खूप चांगला अभ्यास असेल तर तुमचा सॉल्व्ह होणारच आहे. बट तुम्ही जर फ्रेशर असाल तर मला वाटतं नाही की 12-13 क्वेश्चनवरती फोकस करा. त्या 2 क्वेश्चनच्या नादाला लागून जर तुम्ही तिकडे जात असाल तर इकडची रिव्हिजन मिस होईल तुमची. बरोबर आहे की जे 2 डिफिकल्ट प्रश्न आहेत त्याच्या मागे लागून आपल्या हातातले 12 मार्क तुम्ही घालवण्याचा प्रयत्न तसं होतं बऱ्याच जणांचं. बरोबर आहे. आणि त्यातून मग परत चांगलं यश येऊन सुद्धा परत फेल्युअर येण्याचे प्रकार आहेत. आणि आता हे झालं हिस्ट्री, हे आर्ट्स साईडचे सब्जेक्ट की तुम्ही तुमच्यासाठी चॅलेंजिंग होते थोडेसे. तुमचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होतं तरी सोबत हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी तुम्ही चांगली स्कोर करत होता. आता मुलांना थोडंसं चॅलेंजिंग सायन्स वाटतं आणि इकॉनॉमिक्स वाटतं. मग तिथं काय तुमची स्ट्रॅटेजी? सायन्स आता मला असं वाटतं ना सुरुवातीला थोडं जनरल सायन्स इझी येत होतं. हे ऍक्सेप्ट करायला काहीच प्रॉब्लेम नाही की थोडा अवघड येते. मला असं वाटतं की NCERT ची थोडी रिक्वायरमेंट आहे. पण NCERT जर तुमच्याकडे पॉसिबल नसेल तर मला असं वाटतं बेसिक बुक्स आपले बोर्ड जे आहेत स्टेट बोर्ड ते तर कव्हर कराच करा. एखादं रेफरन्स बुक आहे समजा अकॅडमीचं एखाद्या ते एकच करा. पण असं नाही की हे पण करतो ते पण करतो, कारण की तुम्हाला मग कव्हरेज येणार नाही, एवढ्या गोष्टी कव्हर होणार नाही आणि ते रिव्हिजनला पण खूप जड जातं. सगळ्यात बेसिक हे ना तुम्ही लक्षात ठेवा की ते बुक मी किती टाइम रिवाइज करू शकतो. कारण की तुम्हाला जर रिव्हिजन खूप जास्त असेल तर एखादा न सुटणार क्वेश्चन पण तिथे सॉल्व्ह होईल. म्हणजे डोंट बॉदर, येऊन जाईल. पण मल्टिपल बुक रीड केलं ना तुमचा तो कव्हरेज नाही. हे सायन्स मध्ये तर करावंच लागेल आपल्याला. आता इकॉनॉमिक्स मध्ये काय होतं की काही कन्सेप्ट असतात, बरोबर आहे का, आणि काही स्टॅटिक डाटा असतो. मग हे कसं तुम्ही मेळ घालता? आता या 2 गोष्टी जर तुम्हाला असं वाटतं की इकॉनॉमिक्स मला थोडं समजत नाहीये किंवा टेक्निकल जास्त सब्जेक्ट आहे तर एखादा तुम्ही क्लास ऑनलाईन वगैरे किंवा ऑफलाईन जे काय असेल तुमच्या कम्फर्टनुसार तुम्ही करू शकता. जे बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत चांगले लाईक GDP आहे तसे जे चांगले कॉन्सेप्ट एक्सपर्ट करूनच क्लिअर जर तुम्हाला स्वतःहून समजत नसतील, बरोबर, जर स्वतः समजत असेल तर काही प्रॉब्लेम नसेल समजत तर क्लास लावा, समजून घ्या. आणि जो स्टॅटिक डाटा आहे ते कसं स्टॅटिक डेटाचा मग तुम्ही काय करू शकता ना की एखादं आता कंबाईनचे 15 क्वेश्चन असतात त्याच्यामुळे छोटा सिलेबस आहे. एखाद्या पेजवर किंवा 1-2 पेजवर जो काही मेन आता समजा एखादी स्कीम आहे कधी कोणत्या डेटला सुरू झाली ते एखाद्या पेजवरती जर लिहून काढलं तर एक एक्झामच्या दिवशीच्या पहिल्या दिवशी तुम्ही रिवाइज करू शकता. आणि एक सेंटरला गेल्यानंतर पण तुम्ही पटपट गो थ्रू केलं तर मला असं वाटतं की तिथे गेल्यानंतर ते एवढं फास्ट रिकॉल होऊन जातं ना की बघता क्षणी उत्तर येऊन जातं. टाइम पण सेव्ह होतं. आणि आता मुद्दा असतो मुलांचा सगळ्यात महत्वाचा, करंट अफेअर्स. हे कधीचे करायचे, कुठून करायचे आणि कधीपासून करायचे? ओके, इन जनरल आता सध्याचा जर रिसेंट पॅटर्न बघितला तर मला असं वाटतं मी असं प्रेफर करेल ना, म्हणजे जर बेस्ट तुम्ही विचारताल तुमच्याकडे टाइम आहे तर तुम्ही मॅगझिन जी आपली परिक्रमा मॅगझिन एव्हरग्रीन आहे. एक्झामचा जो महिना असेल त्याच्या पहिल्याच्या 12 मॅगझिन करा. जर टाइम कमी असेल तर एक सिम्प्लिफाईड सारखं बुक तुम्ही करू शकता. पण एकच करा, हे पण ते पण असं नका करू 10 ठिकाणचे सोर्सेस घेण्याचं काय. आणि त्यात पण जर तुम्ही एकदमच मायक्रो अनालिसिस केलं तर तुम्हाला समजेल की जे शेवटचे 3 ते 4 महिने आहेत त्याच्यावरती 8 ते 9 क्वेश्चन येतात आणि मागचे 7 ते 8 महिने त्याच्यावरती 5 ते 6 क्वेश्चन येतात. मग लॉजिकली जर आपण विचार केला तर समजा आता आपली एक्झाम आहे जुलैमध्ये, तर जून 24 आणि मग जून 23 पासून तुम्ही स्टार्ट करणार. तर जून 23 जुलै 23 असं न करता जून 24 कडून उलट जा. आणि रिव्हिजन सुद्धा ह्या 4ची जास्त ठेवा. जर तुम्ही पहिल्यापासून एक मॅगझिन वाचत आला असाल तर ते बेस्टच आहे. पण आता तुमच्याकडे टाइम कमी आहे, तुम्ही कधीतरी आता आलात अचानक, तर तुम्ही डिसेंडिंग ऑर्डर मध्ये वाचा ना की तिकडून इकडं. आणि पहिल्या 4 जे आहेत ते खूप जास्त रिवाइज करा. म्हणजे ह्याच्या जर 3-4 रिव्हिजन होत असेल तर त्याच्या 1-2 केले तरी काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. आणि त्यातून मग आपल्याला ते टॅकल करता येणं शक्य आहे. बरोबर आहे. आता परीक्षेत असं कधी कधी होतं की जे वाचलेलं आहे, जे रिवाइज केलेलं आहे ते आलं नाही असं कधी कधी वाटतं, किंवा परफॉर्मन्स आपला डाऊन होतोय ज्यावेळेस पेपर सॉल्व्ह करताना, त्यावेळेस मग ते टेम्परामेंट कसं मेंटेन करायचं? ही सिच्युएशन असं नाहीये की ना कोणाला येते नाही आणि सगळ्यांना येते, म्हणजे सगळ्यांना येते, सगळ्यांनाच होतं पेपर सॉल्व्ह टॉपर्स आहेत त्यांच्या बाबतीत होतं सगळं. मी तर म्हणतो ऑल महाराष्ट्र रँक 1 ला पण झाला असं. म्हणजे एक हे ना की आता आपण 100% आपल्या लक्षात राहत नाही, विसरणार आहे, गोष्टी मनासारख्या होणार नाही. मग डिसिजन तोच आहे ना आपली लाईफच. मी म्हणतो ओव्हरऑल हे ना की आपण एक प्लॅन करून जातो की आता मला ना 25व्या वर्षी DYSP व्हायचं, मग आता हे लग्न करायचं, मग सेटल, हे होत नाही, सगळं अनिश्चिततेने भरले आणि मग आपण आयुष्य सोडून देत नाही ना. मग त्यात आपण काय करतो, ऍडजस्टमेंट करतो की ठीक आहे असं नाही असं. सेम एक्झामला पण तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करताय, तुम्हाला वाटतंय हा सॉल्व्ह नाही होते, आता खूप एक बॅड पॅच आलाय, 5-6 क्वेश्चन येत नाही, डिसिजन घ्या, बोल्ड डिसिजन घ्या.
की ते 5 क्वेश्चन हा ठीक आहे मी याला नंतर बघेल, त्याच्या खाली जा, सोपे सोपे वाले घ्या, तुम्ही सॉल्व्ह करा, कॉन्फिडन्स येईल आणि मग लास्टला त्याच्याकडे जा, 100% त्यातले 2 ते 3 क्वेश्चन सॉल्व्ह होतील. त्याच्या असं ना हे इगोइस्टिक नका बनू त्यावेळेस की मला हे करायचं आहे, मला जमत कसं काय नाही, मी तर सकाळीच वाचलं, बॉदर नका करू, होईल. इगो आणि बॉदर न करणे ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. बरोबर आहे. आता मेन्स हा तर महत्वाचा टप्पा आहे आणि मेन्समध्ये आपल्याला लँग्वेजेस प्रिपेअर करावे लागतात. राज्यसेवा असेल किंवा कंबाईन सारखी परीक्षा असेल, मग तिथं काय स्ट्रॅटेजी होती मराठी आणि इंग्लिश? मराठी, आता मी मराठीला ऍक्च्युली मी मोरावाळिंबे केलं नव्हतं, पण ते चांगलं बुक आहे आणि मी बाळासाहेब शिंदेच करायचो, कारण की काय झालं होतं ना त्यावेळेस, म्हणजे टू बी फ्रँक, सरांनी काहीतरी 99 रुपयाला बॅच दिली होती, मराठीची 99 रुपयाला, इंग्लिशची 99 रुपयाला, आणि मी ते असं म्हणजे घेतली मी ती बॅच, आणि काय माहिती काय म्हणजे असं मला काय झालं काय नाही, मी ते 2 दिवसात सगळेच व्हिडिओ बघितले मराठीचे. हा, मग ते पूर्ण बॅचच मी 2 दिवसात संपून टाकली. आणि ते सरांनी काय केलेलं ना, ते व्हिडिओ आणि बुक असं शिकवलेलं आहे ना, मग ते बुक समोर घेऊन बसलेलं होतं, मग त्याच्यावर मार्किंग झाल्या होत्या. मग मी अगेन काय विचार केला, मी ते बाळासाहेब शिंदेच कंटिन्यू केलं. मग मी ते राज्यसेवा पण तशीच दिली, कंबाईन पण त्याच्यावर दिली. मला कधी असं वाटलं नाही की फार कमी मार्क आले किंवा काय, होऊन जातं. मग तेच बुक मी रिवाइज करायचो, तोच क्लास परत परत बघायचो, एक बुक हे केलं, त्याला रिवाइज केलं. आणि वोकॅब जी आहे आता मराठी वोकॅब म्हणा, आपण सगळ्या मराठी बॅकग्राऊंड असल्यामुळे मेजॉरिटी मराठी वोकॅब येत नाही. इंग्लिश मध्ये काय? हा, तर इंग्लिशला मी काय केलं होतं ना, वोकॅबचं बुक हे केलं होतं, आणि मला आता एक्झॅक्ट लक्षात नाही, मला वाटतं नोट्स होत्या. हा, आणि शेवटी आपले महेश पाटील सरांच्या नोट्स होत्या, तर तेच मी काय केलं होतं ना, ते सगळं वाचलेलं होतं आणि आपल्या ह्याच्यामध्ये कॅम्प स्कॅनर मध्ये त्याची पूर्ण PDF तयार केली होती. हा, त्या मार्किंग वाल्या, म्हणजे मी काय केलं होतं त्यात पण ट्राय कलर युज केला होता. जे पेन्सिल वाले ते नॉर्मल युज करायचे, म्हणजे नॉर्मल रीड करायचे. ज्याला क्रॉस केलंय ते खूप इझी आहेत, ते काय आपल्याला येणारच आहेत, म्हणजे जसं काय नाही वाचरात लंगडी काय शाने, ते वाचायची काही गरज नाही, ते येऊन जातं, मग ते क्रॉस करून टाकलं. आणि रेड पेन वाले जे की आपल्या लक्षातच राहत नाही, ते एक्झाम टाइमला हे करायचे, आणि ते फोन मध्ये मी कॅम्प स्कॅनरला PDF सेट केलेली. तर मग जेवायला गेलो, आपल्याला बऱ्याच मेसला लाईन असते, तेवढ्याच्यातच ते 1, 2, 3 वेळेस वाचून व्हायचे. हा, तर मग ते माझी ऑलमोस्ट इंग्लिश वोकॅब्युलरी अशीच तयार झाली, मी कधी डेस्कवर वाचलीच नाही. क्या बात आहे. अशा पद्धतीने जीएसचं तर खूप इंटिग्रेशन भारी सांगितलं होतं, आणि मेन्सला पण लँग्वेज सोबत घेऊन मग तुम्ही मेन्सला पण चांगले स्कोर तुम्ही राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल इकडे पण केलेत, आणि दोन्ही ठिकाणी तुम्ही मुलाखतीला पात्र झाला. हा, तुम्ही राज्यसेवेचे एकंदरीत किती मुलाखती दिल्या? मी राज्यसेवेच्या 2 दिल्या आणि PSIच्या 2 दिल्या. PSIच्या 2 दिल्या. दोन्ही मुलाखतीचा काय अनुभव आहे? म्हणजे मुलाखत जर विचाराल तर मला असं वाटतं ना की तुमचं एक ओव्हरऑल पर्सनॅलिटी असते त्याला, म्हणजे तुम्ही असं बरेच जण, आपण आता मी एक इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स सांगतो ना, खूप असं पॅनिक होण्याची काही गरज वाटत नाही. लाईक आता तुमचा तो जो समोरचा आहे ना, खरं सांगायचं झालं ना, ते पॅनलवाले एवढे बिझी लोक आहेत, ते सगळे जवळपास IAS IPS आहेत. आपल्याला असं वाटत राहतं ना ते काय म्हणतील, ते प्लॅन करून आले असेल, ऍक्च्युअली विचार केला ना त्यांना टाइमच नाही. ते एवढं त्यांचं पॅक शेड्यूल आहे, बिझी, ते म्हणजे मॉर्निंगला मुंबईला, इव्हिनिंगला परत औरंगाबादला, असं त्यांचं चालू असतं. त्यांच्याबद्दल तुम्ही बॉदर नका करू की सरांना काय वाटेल, त्यांना काहीच वाटत नाही. ते एक त्यांचा सेटअप क्वेश्चन आहे, ते विचारत असतात. फक्त आता इन जनरल तुम्ही असं समजा ना, थर्ड पर्सन तुम्हाला कसं जज करणार आहे. मी आता या व्यक्तीला बघतोय, मी प्राइम ऑफिसर काय बघल, हा ठीक आहे त्याचा अपीअरन्स बघल, राईट, नो डाऊट, ठीक आहे, मग तुमचा अपीअरन्स चांगलं पाहिजे. हा, मग त्याच्यानंतर मी काय बघल, अरे हा बोलतो कसं आहे, काय कसं आहे ना, कॉन्फिडंट आहे का. हा, माझं लास्ट आता PSI एक्झाम म्हणजे सांगायचं झालं तर, माझ्या मागे जो मुलगा होता इंटरव्ह्यूसाठी, मी एकदम रिलॅक्स होतो आणि बसलेलो होतो. तो एवढा पॅनिक मोडवरती होता की म्हणजे त्याला लिटरली असं स्वेटिंग होऊ लागली, आणि शर्टिंग केलेली त्याने. एवढं छान ड्रेस होता, म्हणजे मी तर म्हणजे माझं काहीच नव्हतं त्याच्यासमोर, टाय लावलेला, सगळं व्यवस्थित. एवढा पॅनिक झालेला अक्षरशः, मला त्यांनी त्या म्हणजे 5-6 मिनिटात वेटिंग पिरियड मध्ये त्यांनी मला 3 वेळेस विचारलं, सर मी कसा दिसतोय. मी त्याला शेवटी म्हटलं की तुम्ही एकदम छान दिसताय, म्हणजे तुम्ही पॅनिक नका होऊ, सगळ्यात मेन तर तुम्ही पॅनिक होऊ नका, तुम्ही खूप पॅनिक झालेला सर, म्हणजे ते पण एक पर्सनच आहे, ते आपल्याला काही करणार नाही आणि मारणार तर नाहीच म्हटलं, घाबरू नका. हे आता हे तुमच्यातलं आणि त्याच्यातला फरक कशामुळे आहे? एक थोडंसं ना प्रॅक्टिकल अप्रोच असायला पाहिजे, म्हणजे की ना एक्झाम आहे, इंटरव्ह्यू आहे, लाईफ नाही आहे ती आपली, बरोबर, याच्या पुढे खूप आहे. तुम्हाला काय वाटतं ना की म्हणजे आपण फेल झालो असतो तर बंद नसतं झालं, जगणार आहेत आपण, काही ना काही अजून चांगलं करू शकतो आपण, आहे का नाही, ह्याच्यापेक्षाही काही अजून चांगलं बेटर करू शकतो. करेक्ट आहे. आता राज्यसेवेचे तुमचे मार्क्स कसे होते मुलाखतीचे? मला 2021ला ऍक्च्युअली मी स्टेट टॉपर होतो इंटरव्ह्यूचा. स्टेट टॉपर? किती मार्क आले होते? मला दिगावकर सरांचं पॅनल होतं बघा, मला 70 मार्क्स होते. 70 मार्क मुलाखतीमध्ये घेतले होते बघा, म्हणजे प्रॅक्टिकल अप्रोच असण्याचा हा बेनिफिट होता की जो काल आणि कूलनेस तुम्ही दाखवला, त्या कूलनेस वरतीच तुम्हाला ते मार्क मिळाले असतील असं मला वाटतं. बरोबर आहे.
आणि आता जे रिसेंटली तुमचं सिलेक्शन आहे PSIचं त्यामध्ये तुम्हाला कसा अनुभव होता त्यात? त्यावेळेस मला इंटरव्ह्यूला आमच्या बॅचचा मला वाटतं 27 का 28चा टॉपर आहे आणि मला तिथेही म्हणजे चांगले मार्क्स आहेत, मला 25 मार्क्स आहेत. वा, क्या बात आहे. आणि काय विचारलं मुलाखतीमध्ये, कसं घडलं, काय घडलं? ऍक्च्युली आता मी तेच म्हटलं ना की एक थर्ड पर्सन म्हणून आता गेले सरांनी मला तर पहिले तर माझी आता एक हाईट चांगली असल्यामुळे तो विचारलं की हाईट किती आहे, काय आहे. त्याच्यानंतर एक फॅमिली बॅकग्राऊंड, मग वडील पोलीस आहेत तर साहजिक माझं पोलीस डिपार्टमेंटवर विचारलं की तुमचं ओपिनियन काय आहे, मग वडील कुठं ड्युटीला आहे, काय पोस्टिंग आहेत, मग शेती वगैरे नॉर्मल, काही इलेक्ट्रिकलचं माझं जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होतं, मग टेक्निकल मध्ये जे काही क्वेश्चन असतील आपले इलेक्ट्रिकलचे ते मला विचारले. आणि बरेचदा आता मला असं नाही की 100% मला पण उत्तर आले, माझे 1-2 बेसिक्स खूप चुकले, पण मला असं वाटतं त्यांची अपेक्षा हीच होती ना की यार नेक्स्ट क्वेश्चनला हा कसा डील करतोय. चुकला माझा पहिलाच क्वेश्चन चुकला असं, मी तर गेले माझा पहिला क्वेश्चन चुकला. पण तरी पण स्वतः सांभाळा तुम्ही. हो, टेम्परामेंट बॅक ऑफ द माइंड मला एवढं माहित होतं ना की ठीक आहे आज मी तर जरी फेल झालो ना तर लाईफ खूप मोठी आहे, काही ना काही मी करून घेणार आहे. बरोबर. पण मला एवढं पण त्याच्यासोबत माहित होतं ना की मी जर आता पॅनिक झालो तर माझे मार्क्स कमी होणार आहे. हे आपण स्वतःला कन्व्हिन्स करू शकलो पाहिजे. फेअर ऑफ फेल्युअर न ठेवता तुम्ही ते फेअर पॉझिटिव्हिटी कसं ठेवता येईल ऑब्विसली हे महत्वाचं ठरलं. आता खूप छान अनुभव आहे सर, अगदी प्रिलिम पासून खूप इन डिटेल मध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्यात, त्याबद्दल सगळ्यांकडून खरं धन्यवाद. आता जाता जो विद्यार्थी या स्पर्धा परीक्षा करू इच्छित आहे किंवा मागच्या काही वर्षापासून तो करत पण आहे आणि फेल्युअरला सामोरं जात आहे आणि मग त्याला त्या यशाकडे जाण्यासाठी नेमकं एक चांगला काय संदेश तुम्ही द्याल? तर यात आहे ना 2 गोष्टी की तुम्ही एक फायनान्शियल कंडिशन आपण चेक करतोच की मी फायनान्शियली सस्टेन करू शकतो की नाही, तो मॅटर तर आहेच आहे, पण तुम्ही ना अंतर्मनाला विचारा. जोपर्यंत तुम्हाला वाटतंय की ना मी 100% दिलेलं नाहीये, मनाला विचारा, कोणालाच विचारायची गरज नाही. म्हणजे एक ना सॉलिट्यूड मध्ये जा, पीसफुली विचार करा, कोणालाच विचारायची गरज नाही मी माझं 100% दिलंय का, मी माझ्यासोबत लॉयल होतो का, की मी टाइमपास केला, फालतूगिरी केली, इकडे फिर तिकडे फिर केलं. जर तुम्हाला आतून उत्तर येत असेल की तू तुझा 100% दिलेला आहेस आणि तरीही तुझं झालेलं नाहीये, तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही किती वर्ष इन्व्हेस्ट केले, काय केलं, कोणालाही विचारू नका, हे क्षेत्र सोडा, तुम्ही दुसरीकडे स्विच करा, प्लॅन बी बघा, काहीच प्रॉब्लेम नाही. आयुष्य खूप मोठं आहे, तुम्हाला काही ना काही सोल्युशन भेटणार आहे. इनफॅक्ट मी तर असं म्हणेल की तुम्हाला याच्यापेक्षा मोठं सक्सेस नंतर भेटेल, कारण की आपण इथं इनपुट दिलेलं आहे, भले त्याचा आज फायनान्शियली रिटर्न भेटलेले नाहीयेत, पण आपण एक्सपिरियन्सेस गेन केलेत, फेल्युअर्स पाहिलेले, खूप शिकायला भेटलेलं आहे. हे जर तुम्ही वापरलं तर आयुष्यात तुम्ही खूप पुढे जाणार आहेत. पण जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाहीये की तुम्ही 100% दिलेलं आहे, तोपर्यंत तुम्ही विचार करा. तुम्हाला वाटतं की मी 50% दिलं, 60% दिलं, एक अटेम्प्ट मी देऊ शकतो, पण त्यावेळेस तो 100% झाला पाहिजे. अदरवाईज तुम्ही म्हणजे हे बघा, फेल्युअर सगळ्यांना आहे, पण याचा अर्थ असं नाही सगळे लॉयल आहेत. लॉयल पर्सेंटेज खूप कमी आहे. मी खूप बघतो मुलं टाइमपास करत असतात ग्रुप डिस्कशनच्या नावाखाली जॉगिंग पार्कला 2-2, 3-3 तास, आणि इतकं आउटपुट कमी असतं ना, म्हणजे एक 7, 8, 10 पेजेस डिस्कस करतो 2-2 तासात. म्हणजे 1 तासाचं काम तुम्ही जर 3 तास करत असाल तर आउटपुट नाही, टाइम आणि वेस्ट ऑफ मनी हे सगळंच वेस्ट आहे. बरोबर आहे. आणि मग यातून मग वाटतं की बाबा स्पर्धा परीक्षेत खूप अपयश येतं किंवा निकाल खूप हाय जातात वगैरे, अशा सगळ्या गोष्टी आहेत, परंतु आपली लेवल किती हाय गेली पाहिजे हे महत्वाचं आहे. खूप चांगल्या पद्धतीने अमोल सर तुम्ही अगदी खूप छान पद्धतीने इथे काही मोठ्या मेंटॉरच्या हिशोबाने तुम्ही सगळं आज मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सगळ्या व्ह्युअर्स कडून, सगळ्या विद्यार्थ्यांकडून तुमचं मनस्वी धन्यवाद आणि परत एकदा खूप खूप अभिनंदन. थँक्यू.